GR नोटिफिकेशनही आता इश्यू झालेलं आहे। अजून काही आमदारांनी राजीनामे तुमच्याकडे दिलेले आहेत का अशोक चव्हाण यांच्यानंतर? माझ्याकडे आज केवळ एक विधानसभा सदस्याचा राजीनामा प्राप्त झाला आहे। आपके पास किसका इस्तीफा आया है, उनका नाम क्या है और आपने एक्सेप्ट कर लिया है? आज सुबह मेरे पास विधानसभा सदस्य माननीय अशोक चौहान जी का त्याग पत्र प्राप्त हुआ है और इसके बाद उस त्याग पत्र को मैंने स्वीकार किया है उसका, और इस विषय का नोटिफिकेशन भी इशू किया गया है। राष्ट्रवादीची सुनावणी जी आहे ती संपलेली आहे, निकाल कधी अपेक्षित आहे, काय नेमकं? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अपात्रतेच्या याचिकांवरती सुनावणी जी महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षांसमोर सुरू होती ती संपलेली आहे आणि निकाल हा 15 फेब्रुवारीच्या आत देण्यात येईल। So, I have received. I'll do a tic tac, please. No. Yeah. Back out. Back out English was in there. Yeah. Sir, you have got the resignation of Ashok Chauhan. How do you look at it? This morning I have received the resignation of Member of Legislative Assembly Shri Ashok Chauhan. I have accepted that resignation and notification with regards to this has already been published in the official gazette. Sir, are there any other MLAs who have given you any other? So far I have received resignation only of one member of the Maharashtra Legislative Assembly, that is Mr. Ashok Chauhan. सर हिंदी में यही कि एनसीपी का जो सुनवाई है आखिरी होनी है, आप फैसला देंगे 15 तारीख को, कब तक फैसला अपेक्षित है, कितने नहीं, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की अपात्रता की याचिका जो मेरे सामने जिसकी सुनवाई हो रही थी वो पूरी हो चुकी है और इस विषय का जो निर्णय है वो मैं 15 फरवरी के पहले दूंगा। Thank you, sir. Thank you. Sir, one tic tac, sir. Praveen sir. हे बाजूला 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 अरे झालंय, चला चला। अशोक चव्हाणांचा राजीनामा मी स्वीकारलेला आहे असं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी माहिती देताना सांगितलेलं आहे। माझ्याकडे आज केवळ अशोक चव्हाणांचाच राजीनामा आलाय असं देखील त्यांनी म्हटलंय।